बाबा सध्या आपण मुंबईच्या दिशेने रवाना झालेला होतात आणि एकंदरीत आज भास्कर जाधव साहेब यांच्याशी सुद्धा अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आता येत्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे एक आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि ज्यांच्याकडनं खूप जास्त अपेक्षा लागलेली आहे आपल्या सर्वांना, असे आदरणीय शिंदे साहेब यांची सुद्धा भेट घेण्याच्या संदर्भामध्ये आपण पुढील 2 दिवसामध्ये सातत्यानं प्रयत्न करणार आहात आणि तुकाराम बाबांच्या भूमिकेची सर्वजण वाट बघत आहेत. मध्ये-मध्ये कमेंट सुद्धा आली होती, की "बाबा थोडंसं पेमेंटचं सुद्धा बघा." तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आदरणीय तुकाराम बाबा देणार आहेत. बाबा सध्या प्रवासामध्ये आहेत, तर त्यामुळे फार जास्त वेळ बोलू शकणार नाहीत. परंतु जेवढाही वेळ बाबा आपल्यासोबत आहेत, आपण सर्वांनी बाबांना व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकावं, म्हणजे वारंवार आपल्याला सूचना देण्याची आवश्यकता पडणार नाही. बाबांना विनंती करेल, बाबांनी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. बाबा. सर पहिली गोष्ट म्हणजे मी आपल्याला सांगितलं होतं, की आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय श्री महादेवजी जानकर साहेब, त्याचबरोबर माननीय श्री राजू शेट्टी साहेब यांच्या भेटीसंदर्भात आपली 2 दिवसापूर्वी भेट झाली होती आणि ती आज मी बातमी प्रेस मीडियाच्या माध्यमातून सगळीकडेच मी आज पाठवून दिलेली आहे. त्या बातम्या उद्या सगळीकडेच लागतील. त्यांचा पाठिंबा आपल्याला असणार आहे. त्यांच्या ज्या बाईट्स आहेत, ते तुम्हाला मी अगोदरच 2 दिवस पाठवून दिलं होतं. पण मी आज ती बातमी सगळीकडे पाठवून दिली आणि ती सगळ्या बातम्या आता उद्या लागून जातील आणि त्या अनुषंगाने सरकारमध्ये एक वेगळी ऊर्जा, त्या ठिकाणी एक वेगळा अनुषंगाने जो आपला प्रयत्न आहे, तो त्या ठिकाणी कुठेतरी साध्य करून पाहण्याचा आपण प्रयत्न करत होतो. त्या पद्धतीने आपण 100% बातमी ज्या आहेत त्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आपण मीडियाच्या माध्यमातून आज प्रेस नोट काढून मी आपल्याला पण तुम्हाला प्रेस नोट पाठवून दिलेली आहे आणि बाकी मंडळींना पण आज प्रेस मीडियाला पण आपण ते बातम्या दिलेल्या आहेत. त्यानंतर सकाळी 5:30 वाजता मी निघालो. माननीय श्री भास्कर जाधव साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना देखील या संदर्भात 1 तासभर चर्चा केली. सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली. काही पण मोजकेच व्हिडिओ त्या ठिकाणी पाठवून दिले. पूर्ण व्हिडिओ काय पाठवून दिले नाहीत. काही गोष्टी अशाच त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत शांत आणि संयम पद्धतीने त्यांनी देखील ऐकून घेतलं. स्पेशल वेळ त्या ठिकाणी आपल्याला दिला. खूप चांगल्या पद्धतीने आपला रिस्पॉन्स द्या. म्हणजे मी जे तुम्हाला बोललो होतो, की जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जी विरोधी बाकावरती बसलेली मंडळी आहेत, त्यांच्यापर्यंत जी व्यथा आहे किंवा जो विषय आहे, तो त्यांचा सर्वांचा आहे. आणि तो विषय जर आपल्या सगळ्यांनी सपोर्ट केला, तर येणाऱ्या काळामध्ये जर आंदोलन करायला लागलं, तर हे सगळी मंडळी आपल्याला सकारात्मक दृष्टीतून प्रयत्न करू शकतील. अशा पद्धतीची भूमिका किंवा विषय काय झालेला आहे किंवा त्यांच्या कानापर्यंत तो विषय जाणं गरजेचं होतं. तर ते आत्तापर्यंत गेलं नव्हतं. ते आपण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारने आम्हाला कशा पद्धतीने आश्वासन दिलं गेलं किंवा आम्ही का म्हणून हे गोष्टी मागतोय किंवा आमच्याकडे कुठल्या पद्धतीचा प्रूफ आहे किंवा आम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी मागणी करतोय, ह्या संदर्भात देखील आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि 100% तो यशस्वी कुठेतरी होतोय. आज 3 म्हणजे मातब्बर नेते जे आहेत महाराष्ट्रामधले जर बघितलं, महादेवजी जानकर साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील किंवा तुमचे राजू शेट्टी साहेब असतील. हे खूप व्यक्ती जे आहेत, एक प्रबळ पक्षामध्ये एक प्रबळ दावेदार मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं. ते आत्तापर्यंत कधी पोहोचलं नव्हतं. नुसता कुठेतरी वाटेमध्ये भेटलो आणि निवेदन दिलं असं न करता, एक शांत आणि संयमी पद्धतीने मी तुम्हाला आपल्या माध्यमातून पण मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओ कॉलवरती, की त्या ठिकाणी आम्ही कुठं बसलो किंवा बाहेर एवढी मोठी गर्दी असताना देखील आम्हाला एक चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट पद्धतीने त्यांनी आम्हाला म्हणजे वाटचाल करण्यासाठी त्यांनी दिलं आणि शांत संयमी पद्धतीने ऐकून पण त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता मी राहिला प्रश्न मुंबईचा. तर आता मुंबईच्या दिशेनं 30 तारखेला ऑफिशियल जी भेट आहे, त्या अनुषंगाने आम्हाला उद्या 30 तारखेला त्यांनी सांगितलं होतं. आम्ही त्यांना आज काही फोन वगैरे केलेला नाही किंवा त्यांनी आम्हाला पुराची कारण देतील किंवा असं काय होईल, अशा पद्धतीने आम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीची कल्पना त्या ठिकाणी दिलेली नाहीये. तर आम्ही डायरेक्टलीच मुंबईला या ठिकाणी निघतोय, जातोय. उद्या सकाळपर्यंत माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जी विदाऊट ऑफिशियल जी भेट आहे, ते देखील त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि दुसरी गोष्ट माननीय ते जे पी-ए जे उदय सामंत साहेबांचे, त्यांच्या माध्यमातून देखील मंत्रालयामधून एकनाथ शिंदे साहेबांची भेट जी ऑफिशियल भेट आहे, ते देखील त्या ठिकाणी करण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. जर समजा उद्या काही अडचण झाली किंवा बाकीच्या गोष्टी जर झाल्या, तर पुढली दिशा जी आहे, त्या संदर्भात आपल्याला 36 जिल्ह्यातून कुठल्या पद्धतीने आउटपुट निर्माण झालेलं आहे, ते बघून त्या